बाळांनो, व्हेरी व्हेरी वॉर्म वेलकम. आपण टिश्यूचा अभ्यास करत आहोत आणि आपल्याला माहिती आहे की ॲनिमलच्या बॉडीमध्ये 4 डिफरंट टाईपचे टिश्यू प्रेझेंट आहे. त्याच्यापैकी इपिथेलियल टिश्यूचा आपण अभ्यास केलेला आहे. इपिथेलियल टिश्यू कुठे प्रेझेंट असतात, इपिथेलियल टिश्यूचं काय स्ट्रक्चर आहे, इपिथेलियल टिश्यूचं काय फंक्शन आहे, सगळं काही आपण डिटेलमध्ये जाणून घेतलेलं आहे, त्याचा अभ्यास केलेला आहे. तर आता आपल्याला एका आणखीन सेकंड टाईपचे टिश्यू आपल्याला अभ्यास करायचे आहेत आणि त्या टिश्यूचं नाव आहे कनेक्टिव्ह टिश्यू. आता हे कनेक्टिव्ह टिश्यू कुठे प्रेझेंट असतात, याचं काय स्ट्रक्चर आहे, याचं काय फंक्शन आहे, हे सुद्धा आपण डिटेलमध्ये स्टेप बाय स्टेप करून जाणून घेऊ. तर त्याच्या अगोदर बघा की आपल्याला एक सेक्शन दिलेला आहे क्वेश्चनचा आणि त्याच्यामध्ये भरपूर सारे क्वेश्चन्स विचारलेले आहे आपल्या प्रिव्हियस नॉलेजवर. आधी ते क्वेश्चन्स काय आपण बघू, नंतर आपण कनेक्टिव्ह टिश्यूचा स्टडी करू. तर बघा एक सेक्शन आहे कॅन यू टेल म्हणून. त्याच्यामधला फर्स्ट क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे, एक्सप्लेन द बेसिक स्ट्रक्चर ऑफ इपिथेलियल टिश्यू अँड मेन्शन इट्स टाइप. इपिथेलियल टिश्यूचे जे स्ट्रक्चर आहे ते विचारलेलं आहे आणि त्याचे टाइप्स विचारलेले आहेत. तर हे जे आहेत या क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला यायलाच पाहिजे, कारण आपल्याला झालेलं आहे बाळांनो. त्यानंतर आता सेकंड क्वेश्चन आहे, इपिथेलियल टिश्यू हॅज अ गुड कॅपॅसिटी ऑफ रिजनरेशन, गिव्ह रिझन. इपिथेलियल टिश्यूमध्ये रिजनरेशन करायची चांगली कॅपॅबिलिटी आहे. काय रिझन आहे त्याच्या मागे, म्हणजे फॉर एक्झाम्पल इपिथेलियल टिश्यू जे आहेत ते जर समजा ब्रेक झाले, तुटले किंवा आणखीन ऍक्सिडेंटली जर समजा ते डॅमेज झाले तर परत लवकर तयार होतात. काय कारण असेल त्याच्या मागचं, तर विचार करा आणि आन्सर द्यायचा प्रयत्न करा. त्यानंतर थर्ड क्वेश्चन विचारलेला, राईट नोट ऑन ग्लँड्युलर इपिथेलियल टिश्यू. थर्ड क्वेश्चन आहे, ग्लँड्युलर इपिथेलियल टिश्यूवर नोट लिहायला सांगितलेली आहे. तर ह्या ज्या क्वेश्चन्स विचारलेले असतात बाळांनो, हे सिरियसली घेत चला, कारण की याच्यामुळे तुमचं नॉलेज तर वाढेल आणि पुढे जे काही तुम्ही भविष्यात एक्झाम देणार आहे, नीट सारख्या, CET सारख्या, तर त्याच्यामध्ये सुद्धा भरपूर फायदा होईल. त्याच्यामध्ये तुम्हाला नोट लिहायला विचारलेली आहे, ती नोट स्वतः लिहा, भरपूर साऱ्या स्वतः डायग्राम काढून बघा. डायग्रामवरून तुम्हाला हे सगळे कन्सेप्ट क्लिअर होऊन जातील, कारण बायोलॉजीमध्ये डायग्राम खूप इम्पॉर्टंट असतात. डायग्राम जर लक्षात आल्या तर बाकी सगळं जे थेओरी आहे ती चांगल्या तऱ्हेनं लक्षात राहते. म्हणून स्वतः डायग्राम काढून बघा, स्वतः पॉईंट लिहून बघा आणि खूप साऱ्या MCQची प्रॅक्टिस करा. त्यानंतर आणखीन एक क्वेश्चन विचारलेला आहे, हाऊ डू सेल्स जंक्शन्स हेल्प इन फंक्शनिंग ऑफ इपिथेलियल टिश्यू. इपिथेलियल टिश्यूच्या फंक्शनिंगमध्ये सेल जंक्शन कशा प्रकारे रोल प्ले करते, हा एक आणखीन क्वेश्चन विचारलेला आहे. आपण सेल जंक्शनचा स्टडी सुद्धा केलेला आहे लास्ट लेक्चरमध्ये. त्यानंतर तुम्हाला ह्या सगळ्या क्वेश्चनचे आन्सर जे आहे बाळांनो यायला पाहिजे. तर असा हा इंटरेस्टिंग सेक्शन आहे. आता आपल्या टिश्यूकडे वळू, ज्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि ते टिश्यू आहेत कनेक्टिव्ह टिश्यू. आता हे जे कनेक्टिव्ह टिश्यू आहे याच्या नावावरून तुमच्या लक्षात येत असेल हे काय काम करत असेल बाळांनो. कनेक्टिव्ह टिश्यू काय लक्षात येते तुम्हाला जेव्हा हे नाव वाचता तुम्ही, कनेक्टिव्ह, कनेक्ट करतात, हे जोडायचं काम करतात, कनेक्शन, एकमेकाला जोडतात. कशाला जोडत असतील बाळांनो, तर हे जे टिश्यू आहेत हे एका टिश्यूला दुसऱ्या टिश्यू सोबत जोडायचं काम करतात, एका बॉडी ऑर्गनला दुसऱ्या बॉडी ऑर्गन सोबत जोडायचं काम करतात, एका बोनला दुसऱ्या बोन सोबत जोडायचं काम करतात, बोनला कार्टिलेज सोबत जोडतात किंवा कार्टिलेजला बोन सोबत जोडतात, आपल्या मसलला बोन सोबत जोडायचं काम करतात. म्हणजे लक्षात येते ना तुम्हाला हे कनेक्टिव्ह टिश्यू काय काम करतात, हे एकमेकाला जोडायचं काम करतात, कनेक्शन जोडवतात, हे एकाचं कनेक्शन दुसऱ्यासोबत जोडवतात. लक्षात आलं ना. तर अशा तऱ्हेनं हे ह्या टिश्यूचा हा रोल आहे. तर इथे तुम्हाला ही गोष्ट क्लिअर झाली असेल की आता या टिश्यूचा आपल्या बॉडीमध्ये काय रोल असतो. कनेक्शन करतात, कनेक्टिव्ह नावातच आहे, एकमेकाला ते जोडायचं काम करतात. आता याचं काय फीचर आहे, काय कॅरेक्टरिस्टिक्स आहे, हे सगळ्यात आधी समजून घेऊ आपण. तर काय सांगितलेलं आहे याचं कॅरेक्टरिस्टिक्स, इट इज अ मोस्ट वाईडली स्प्रेड टिश्यू इन दी बॉडी. आपल्या बॉडीमध्ये हे जे टिश्यू आहे कनेक्टिव्ह टिश्यू हे खूप जास्त प्रमाणात पसरलेले आहे, स्प्रेड झालेले आहे. बऱ्याच ठिकाणी आपल्याला हे टिश्यू दिसतात, सगळ्या ठिकाणी आपल्या बॉडीमध्ये टिश्यू तुम्हाला दिसून पडतील. ठीक आहे. त्यानंतर पुढे सांगितलेलं आहे, इट बाइंड, सपोर्ट अँड प्रोव्हाइड स्ट्रेंथ टू अदर बॉडी टिश्यू अँड ऑर्गन. आता हे टिश्यू काय करतात की आपल्या बॉडीमधले जे टिश्यू आहेत, अदर टिश्यू, त्याचबरोबर जे आपल्या बॉडीमधले ऑर्गन्स आहेत त्या ऑर्गन्सला, टिश्यूला बाइंड करतात, जोडायचं काम करतात. एका ऑर्गनला दुसऱ्या ऑर्गन सोबत जोडतात, एका टिश्यूला दुसऱ्या टिश्यू सोबत जोडायचं काम करतात, त्याचबरोबर सपोर्टचं काम करतात. त्यानंतर प्रोव्हाइड स्ट्रेंथ, हे स्ट्रेंथ सुद्धा प्रोव्हाइड करतात, चांगली मजबूती देतात. कशाला मजबूती देतात, तर आपल्या बॉडीमध्ये जे बाकीचे टिश्यू आहेत त्यांना मजबूती द्यायचं काम करतात, आपल्या बॉडीमधले जे ऑर्गन्स आहेत त्या ऑर्गन्सला मजबूती द्यायचं काम करतात. तर असं हे यांचं हे कॅरेक्टरिस्टिक्स आहे बाळांनो. लक्षात येते का कनेक्टिव्ह टिश्यूचे कॅरेक्टरिस्टिक तुमच्या. तर त्यानंतर आपल्याला शिकायचं आहे या कनेक्टिव्ह टिश्यूचं आपल्याला स्ट्रक्चर जाणून घ्यायचं आहे की कनेक्टिव्ह टिश्यू कशापासून बनलेला आहे. तर बाळांनो आपल्या कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये 3 इम्पॉर्टंट पार्ट आपल्याला दिसतात. कोणते 3 पार्ट आहे बघा, कनेक्टिव्ह टिश्यू कन्सिस्ट ऑफ 3 पार्ट. 3 पार्ट आहे कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये. लक्षात आलं का. कनेक्टिव्ह टिश्यू म्हटलं की लक्षात ठेवायचं कनेक्टिव्ह टिश्यू हे 3 पार्ट पासून बनलेले आहे. कोणते 3 पार्ट आहे, एक म्हणजे कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये आहे सेल्स, त्यानंतर आहे कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये फायबर्स,
खूप साऱ्या वेगळ्या वेगळ्या टाईपच्या सेल्स आहेत कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये. त्या सगळ्या सेल्स आपण स्टडी सुद्धा करू. वेगळे वेगळे फायबर्स कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये प्रेझेंट आहेत. त्याबरोबर आणखीन एक इम्पॉर्टंट सबस्टन्स या आपल्या कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये प्रेझेंट आहे, ज्याला ग्राउंड सबस्टन्स किंवा मॅट्रिक्स असं म्हणतात, किंवा हे सेल्स आणि फायबर जिथे प्रेझेंट असतात त्याला मॅट्रिक्स म्हणून ओळखल्या जातं. आता हे जे स्ट्रक्चर आहे हे आपण एका डायग्रामच्या मदतीने समजून घेऊ. ही डायग्राम जी आहे मी बोर्डवर काढलेली वाढवणे, असं समजा ही कनेक्टिव्ह टिश्यूची डायग्राम आहे. तर या डायग्राम मध्ये तुम्हाला काय दिसते, हे जे कनेक्टिव्ह टिश्यू आहे या कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये हे सेल्स आहेत, त्याचबरोबर हे फायबर्स आहेत वेगळे वेगळे प्रकारचे, है ना. मी सांगितलं तुम्हाला सेल्स, फायबर्स आणि मॅट्रिक्स. आता तुम्हाला काय काय दिसते कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये, सेल्स, फायबर आणि मॅट्रिक्स. तर या तीन मिळून तयार झालेला आपला कनेक्टिव्ह टिश्यू. आता आणखीन लक्षात द्या की हे जे सेल्स आहेत आणि जे फायबर्स आहेत हे या मॅट्रिक्स मध्ये प्रेझेंट आहेत. लक्षात आलं का. तर अशा तऱ्हेनं ह्या आपले हे जे कनेक्टिव्ह टिश्यू आहे या कनेक्टिव्ह टिश्यूची ही अशा तऱ्हेचं स्ट्रक्चर असते किंवा या कनेक्टिव्ह टिश्यूची अशी रचना असते बाळांनो. आता या सगळ्या याचा जर तुम्हाला एक स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट घ्या. मी थोडासा साईड लावून जातो. आता बाळांनो पुढचा आपला पॉइंट आहे तो म्हणजे ऑक्युरन्स. कुठे प्रेझेंट असतात, कुठे दिसतात हे कनेक्टिव्ह टिश्यू आपल्या बॉडीमध्ये, तर सांगितलेलं आहे ब्लड. आपले जे ब्लड आहे ना त्या ब्लड सुद्धा कनेक्टिव्ह टिश्यूच आहे. कारण ब्लड कशापासून बनलेलं आहे, ब्लड हे वेगळ्या वेगळ्या सेलपासून बनलेलं आहे, जसं की RBC, WBC, व्हाईट ब्लड सेल, रेड ब्लड सेल, प्लेटलेट्स. तशा जेव्हा वेगळ्या वेगळ्या सेल एकत्र येतात तर टिश्यू बनतात. तर ब्लड सुद्धा आपलं काय आहे, एक टिश्यूच आहे. कोणतं टिश्यू आहे आपलं ब्लड, तर आपलं ब्लड हे कनेक्टिव्ह टिश्यू आहे. नेहमी लक्षात ठेवा. याच्यानंतर तुम्हाला विचारलं ब्लड काय, तर ब्लड हे कनेक्टिव्ह टिश्यू आहे. त्यानंतर बोन्स, आपल्या बॉडीमधले जे बोन्स आहेत ते बोन्स सुद्धा कनेक्टिव्ह टिश्यूज आहेत. लक्षात ठेवा. त्यानंतर कार्टिलेजेस सुद्धा कनेक्टिव्ह टिश्यू आहे. आता कार्टिलेजेस काय आहे, तर कार्टिलेजेस म्हणजे हे असे, याला कार्टिलेज म्हणतात. त्यानंतर आपला हा जो नाकाचा शेंडा आहे हा हे कार्टिलेज आहे. त्यानंतर आपला हा जो व्हर्टिब्रल कॉलम आहे याच्या मधात कार्टिलेजेस आहेत. आपल्या हा जो ट्रकिया वगैरे आहे याच्या मधात कार्टिलेज आहे. तर बोन सारखाच हा दिसणारा पार्ट आहे, फक्त हा एक फ्लुइडमध्ये तो असतो म्हणून असा निमुळला जातो हा. ठीक आहे. तर लक्षात आलं तुम्हाला कार्टिलेजेस म्हणजे काय काय. तर हे सगळे जे कार्टिलेजेस आहेत हे कनेक्टिव्ह टिश्यूज आहेत. समजलं का. हे कनेक्टिव्ह टिश्यू पासूनच बनलेले आहेत. त्यानंतर आणखीन पुढे आहे लिगामेंट्स. लिगामेंट सुद्धा कनेक्टिव्ह टिश्यूज आहेत. लिगामेंट्स काय काम करतात, एका बोनला दुसऱ्या बोन सोबत जोडायचं काम हे लिगामेंट्स करतात. त्याचबरोबर टेंडॉन्स, तुम्ही ऐकत असता लिगामेंट्स, टेंडॉन्स, तर हे सगळे कनेक्टिव्ह टिश्यूज आहेत. हे टेंडॉन्स काय करतात, जे आपले मसल्स आहेत ना त्या मसलला बोन सोबत जोडायचं काम करतात. जसं आता माझा हा हँड आहे, या हँडला पण मसल असतील तर माझ्या मसल्स या बोन्सला, हँडच्या जे बोन्स आहेत त्याला जोडायचं काम कोण करते, हे टेंडॉन्स. तर अशा प्रकारे हे टेंडॉन्स असू द्या की लिगामेंट असू द्या, कार्टिलेजेस असू द्या, बोन्स असू द्या, ब्लड असू द्या, हे सगळे कनेक्टिव्ह टिश्यूचेच प्रकार आहेत. या सगळ्यांमध्ये कनेक्टिव्ह टिश्यू सापडतात किंवा हे सगळे कनेक्टिव्ह टिश्यू पासूनच बनलेले आहेत. समजलं ना. तर हे आहे यांचं ऑक्युरन्स. आता त्यानंतर आहे याचं फंक्शन काय कनेक्टिव्ह टिश्यूचं. ठीक आहे. तर कनेक्टिव्ह टिश्यूचं फंक्शन आहे, कनेक्टिव्ह टिश्यू प्रोटेक्ट दी व्हायटल ऑर्गन्स ऑफ द बॉडी. बॉडीमधले जे काही व्हायटल्स ऑर्गन आहेत, व्हायटल म्हणजे काय, मुख्य, महत्वाचे ऑर्गन. तसे तर सगळेच ऑर्गन महत्वाचे बाळांनो. एक छोटंसं आपलं हे बोर्ड सुद्धा महत्वाचं आहे, कान सुद्धा, प्रत्येक गोष्ट महत्वाची आहे. पण तरी त्यातल्या त्यात काही ऑर्गन्स असे आहेत की जे खूपच इम्पॉर्टंट आहेत. जसं की ब्रेन असेल, हार्ट असेल, लंग्स असतील, किडनी, लिव्हर, हे व्हायटल ऑर्गन आहे आपल्या बॉडीमधले. तर अशा या व्हायटल ऑर्गन्स, महत्वाचे, खूप महत्वाच्या ऑर्गन्सचा प्रोटेक्शन करायचं काम हे कनेक्टिव्ह टिश्यू करतात. लक्षात आलं याचं फंक्शन. त्यानंतर आणखीन काय फंक्शन आहे, इट ऍक्ट एज अ पॅकेजिंग मटेरियल अँड हेल्प इन हिलिंग. हे जे कनेक्टिव्ह टिश्यू आहे हे हिलिंगचं काम करतात, पॅकेजिंग मटेरियल म्हणून पण काम करतात. फॉर एक्झाम्पल की जसं आता इथे आपलं काही कट झाला, ऍक्सिडेंट झालं, इथले काही टिश्यू जे आहेत तर ते काही कारणानं फाटले, तर परत काही दिवसानंतर आपलं जे जखम आहे, आपली जी ऊंड आहे ती परत भरून जाते, है ना. जखम परत भरून जाते. कशामुळे भरल्या गेली, तर या कनेक्टिव्ह टिश्यूमुळे. कनेक्टिव्ह टिश्यूने काय केलं, परत कनेक्टिव्ह टिश्यू तयार झाले आणि जे काही जखम होती हातावर म्हणा, कुठेही म्हणा, ती परत भरल्या गेली, परत हील झाली. अशा तऱ्हेनं हिलिंगचं काम, पॅकेजिंगचं काम हे कनेक्टिव्ह टिश्यू करत असतात. तर हे याचं फंक्शन आपण बघितलं बाळांनो. सगळं काही स्टेप बाय स्टेप लक्षात येत असेल तुमच्या. बघा आपण कॅरेक्टर समजून घेतले, स्ट्रक्चर, ऑक्युरन्स, कुठे आहे कनेक्टिव्ह टिश्यू, याचं फंक्शन सुद्धा समजून घेतलं. आता याचा पुढचा नेक्स्ट पॉईंट आहे तो म्हणजे कनेक्टिव्ह टिश्यूचं क्लासिफिकेशन. आता बाळांनो हे जे कनेक्टिव्ह टिश्यू आहे हे 3 ग्रुप्समध्ये डिवाइड केलेले आहे किंवा याचे 3 क्लास पडतात. तर कोणते कोणते क्लास पडतात या कनेक्टिव्ह टिश्यूचे, तर नोट सुद्धा करून दिले बोर्डवर. एक आहे कनेक्टिव्ह टिश्यू प्रॉपर, सेकंड याचा ग्रुप आहे कनेक्टिव्ह टिश्यूचा सपोर्टिंग कनेक्टिव्ह टिश्यू आणि फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू. असे हे 3 ग्रुप किंवा 3 टाइप्स आहेत कनेक्टिव्ह टिश्यूचे.
लक्षात येतं का? कनेक्टिव्ह टिश्यू डिवाइड केलेला आहे 3 पार्टमध्ये. कशाच्या बेसिसवर केलेला आहे? कनेक्टिव्ह टिश्यू क्लासिफाईड इनटू 3 ग्रुप्स ऑन द बेसिस ऑफ मॅट्रिक्स प्रेझेंट. हे मॅट्रिक्स कशा प्रकारचं आहे त्या मॅट्रिक्सवर हे कनेक्टिव्ह टिश्यूचं क्लासिफिकेशन डिपेंड आहे बाळांनो. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता इथेच आपण बघितलं की हे जे कनेक्टिव्ह टिश्यूची आपण डायग्राम काढली, या कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये काय दिसते तुम्हाला? याच्यामध्ये सेल्स आहेत, फायबर्स आहेत, आणि या सेल्स आणि फायबर कुठे प्रेझेंट आहे? या मॅट्रिक्सच्या आत. याला ग्राउंड सबस्टन्स असं म्हटलं. आता हा जो मॅट्रिक्स आहे, हा मॅट्रिक्स जर फ्लुइड सारखा असला तर आपण काय म्हणणार? फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू. किंवा हा मॅट्रिक्स जर लूज असला तर आपण या टिश्यूला म्हणणार लूज कनेक्टिव्ह टिश्यू. जर हा मॅट्रिक्स डेन्स असला, घट्ट असला, तर आपण या टिश्यूला म्हणणार डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू. म्हणजे कनेक्टिव्ह टिश्यू कशावर डिपेंड आहे क्लासिफिकेशन कनेक्टिव्ह टिश्यूचं? या मॅट्रिक्सवर. हे मॅट्रिक्स जे आहे, या टिश्यू मधलं जे मॅट्रिक्स आहे, हे मॅट्रिक्स कशा प्रकारचं आहे त्याच्यावर हे कनेक्टिव्ह टिश्यूचे टाइप्स डिपेंड आहेत. आणि किती टाइप आहे कनेक्टिव्ह टिश्यूचे? तर फर्स्ट आहे कनेक्टिव्ह टिश्यू प्रॉपर, त्यानंतर आहे सपोर्टिंग कनेक्टिव्ह टिश्यू. नावातच तुम्हाला लक्षात येतील हे कनेक्टिव्ह टिश्यू काय काम करत असतील? सपोर्ट करायचं काम करत असतील. जसं बोन्स असेल, लिगामेंट असतील, है ना, बोन्स, हे पण सपोर्टिंग कनेक्टिव्ह टिश्यू आहे. ठीक आहे. त्यानंतर आहे फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू. आता हे जे कनेक्टिव्ह टिश्यू आहे तुमच्या नावातून याच्या लक्षात येत असेल हे कशा प्रकारचे कनेक्टिव्ह टिश्यू असतील? हे आहेत तर कनेक्टिव्ह टिश्यूज आहेत, तर टिश्यूज, पण हे फ्लुइड फॉर्ममध्ये आहे. जसं की आपलं ब्लड पण टिश्यू आहे, पण ब्लड कशा फॉर्ममध्ये आहे? तर ब्लड हे फ्लुइड फॉर्ममध्ये. तर अशा प्रकारे 3 टाईपचे आहे कनेक्टिव्ह टिश्यू. आता परत एकदा कनेक्टिव्ह टिश्यू प्रॉपर जे आहे हे 2 पार्टमध्ये डिवाइड केलेलं आहे, 2 सब पार्टमध्ये. कोणते आहे जे? एक आहे लूज कनेक्टिव्ह टिश्यू, नावातच लक्षात येईल तुमच्या. याच्यामधलं या कनेक्टिव्ह टिश्यू मधलं मॅट्रिक्स कसं असेल? लूज असेल, पातळ असेल, है ना, लूज असेल. आणि या लूजचं एक्झाम्पल काय? लूज कनेक्टिव्ह टिश्यूचं एरिओलर कनेक्टिव्ह टिश्यू आणि ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू. हे सगळे पार्ट आपल्याला डिटेलमध्ये समजून घ्यायचे आहे टिश्यूचे टाइप्स. त्यानंतर कनेक्टिव्ह टिश्यू प्रॉपरचा आणखीन एक टाइप आहे डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू. आता तुम्हाला इथे पण नावातच लक्षात येत असेल हे लूज कनेक्टिव्ह टिश्यू आहे, म्हणजे याच्यातलं मॅट्रिक्स लूज आहे, आणि हे डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू आहे म्हणजे या कनेक्टिव्ह टिश्यू मधलं मॅट्रिक्स हे डेन्स आहे, घट्ट आहे याच्यामधलं मॅट्रिक्स, है ना. आणि याचे एक्झाम्पल्स आहे लिगामेंट आणि टेंडॉन्स. अशा तऱ्हेनं बाळांनो या कनेक्टिव्ह टिश्यूची हे आपण एक जनरल इंट्रोडक्शन समजून घेतलं. आता या कनेक्टिव्ह टिश्यूचे हे जे टाइप्स आहेत याला आणखी डिटेलमध्ये आपल्याला समजण्याची गरज आहे. आणि सगळ्यात आपण आधी कनेक्टिव्ह टिश्यू प्रॉपरचा स्टडी करू. याच्यामध्ये आपण सगळ्यात आधी लूज कनेक्टिव्ह टिश्यूचा स्टडी करू. लूज कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये सुद्धा सगळ्यात आधी एरिओलर कनेक्टिव्ह टिश्यू आणि मग त्यानंतर ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यूचा आपल्याला स्टडी करायचा आहे. बाळांनो कनेक्टिव्ह टिश्यूचा फर्स्ट टाइप आपल्याला स्टडी करायचा आहे आणि तो आहे कनेक्टिव्ह टिश्यू प्रॉपर. आता याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात आधी जो कनेक्टिव्ह टिश्यू शिकायचा आहे तो आहे एरिओलर कनेक्टिव्ह टिश्यू, किंवा साधा आपण याला एरिओलर टिश्यू असं सुद्धा म्हणतो. तर या टिश्यू बद्दल आपल्याला सगळं काही डिटेलमध्ये समजून घ्यायचं आहे, जाणून घ्यायचं आहे, अभ्यास करायचा आहे. त्याच्या अगोदर मी या टिश्यू बद्दल जे काही बोर्डवर नोट डाऊन केलेलं आहे, तुम्हाला याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन घ्या. तर बाळांनो हे जे एरिओलर टिश्यू आहेत या एरिओलर टिश्यूंनाच आपण लूज कनेक्टिव्ह टिश्यू म्हणून पण ओळखतो. आता या एरिओलर टिश्यूला लूज कनेक्टिव्ह टिश्यू का बरं म्हटलं जातं? कारण की या एरिओलर टिश्यूमध्ये जो मॅट्रिक्स आहे तो लूज आहे, तो असा घट्ट नाही आहे, तो असा सॉलिड नाही आहे, तो असा लूज आहे, तो असा सेमी सॉलिड आहे, किंवा तो असा जेली सारखा आहे, असा चिकट सारखा मॅट्रिक्स याच्यामध्ये आहे. म्हणून या एरिओलर टिश्यूंना लूज कनेक्टिव्ह टिश्यू म्हणून पण ओळखलं जातं. आणि आपण नोट पण करून दिलेला, काय नोट केले आपण? मॅट्रिक्स इज लूज. या लूज कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये जो मॅट्रिक्स आहे तो लूज आहे, जेली लाईक आहे, विस्कस मॅटर अँड मेड अप ऑफ जिलेटिन, आणि तो जो मॅट्रिक्स आहे तो जिलेटिन पासून बनलेला आहे. आता हे जे लूज कनेक्टिव्ह टिश्यू आहे ना बाळांनो, किंवा हे जे एरिओलर कनेक्टिव्ह टिश्यू आहे, हे जर आपण बॉईल केले, गरम केले, तर याच्यामधून जिलेटिन बाहेर पडतं. हा जिलेटिन बाहेर पडतो या टिश्यूमधून. लक्षात आलं ना? आता इथे ही जी कन्सेप्ट आहे बाळांनो, जी मॅट्रिक्स किंवा आपण ज्याला ग्राउंड सबस्टन्स म्हणतो, ते चांगल्या तऱ्हेनं लक्षात ठेवा. आपण काय म्हटलं, हे जे कनेक्टिव्ह टिश्यू आहे हे कनेक्टिव्ह टिश्यू 3 पार्ट पासून बनलेले असतात. एक आहे त्याच्यामध्ये फायबर्स, सेल्स आणि मॅट्रिक्स. आता ह्या ज्या सेल्स आहेत, फायबर्स आहेत, हे मॅट्रिक्समध्ये प्रेझेंट असतात. लक्षात आलं का? आता हे मॅट्रिक्स किंवा हा जो ग्राउंड सबस्टन्स आहे हा म्हणजे काय असतो? तर तुम्हाला एक एक्झाम्पल देऊन मी सांगतो की तुम्ही चिक्की वगैरे खाता, बरोबर आहे? तर तुम्ही शेंगदाणा चिक्की घेता किंवा तुम्ही तिळाची चिक्की वगैरे खाता. काही ठिकाणी त्याला गुळपट्टी पण म्हणतात. कशी तयार करतात ही चिक्की? तर ही जी चिक्की आहे या चिक्कीला तुम्ही टिश्यू म्हणून कन्सिडर करा. काय? चिक्कीला टिश्यू म्हणून कन्सिडर करा. आणि ह्या चिक्की कशी तयार केल्या जाते की गुळाचा पाक तयार केला जातो आणि त्या गुळाच्या पाकामध्ये शेंगदाणे टाकले जातात. मग झाली चिक्की तयार. ही चिक्की म्हणजेच काय? आपले टिश्यू आहेत, कनेक्टिव्ह टिश्यू आहे असं समजून चला. आता याच्यामधला जो गुळ आहे
तो गुळ म्हणजे मॅट्रिक्स आणि त्या गुळाच्या आतमध्ये जे शेंगदाणे आहेत त्याला सेल्स म्हणून कन्सिडर करा. म्हणजे या चिक्कीची तुलना आपण या कनेक्टिव्ह टिश्यू सोबत करू शकतो. तर इथे गुळ म्हणजेच कोण आहे? मॅट्रिक्स आहे, की ज्या मॅट्रिक्समध्ये ह्या सगळ्या सेल्स आणि फायबर अशा चिपकलेल्या आहेत किंवा त्याच्या आतमध्ये प्रेझेंट आहेत. तर ही कन्सेप्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. आता इथे मॅट्रिक्स हा लूज पण असू शकतो, सेमी सॉलिड पण असू शकतो किंवा सॉलिडही असू शकतो. तर हे गोष्ट तुमच्या लक्षात ठेवायची आहे तुम्हाला इथे. आता हे जे एरिओलर टिश्यू आहे, हा जो वर्ड दिलेला बाळांनो हा एक ग्रीक वर्ड आहे, ग्रीक भाषेतला हा वर्ड आहे आणि ज्याचं मिनिंग आहे एअर पॉकेट्स. काय? एअर पॉकेट्स. जेव्हा आपण या टिश्यूची हिस्टॉलॉजी अभ्यास करतो, याचा हिस्टॉलॉजी म्हणजे काय की टिश्यूचा अभ्यास, एरिओलर टिश्यूचा अभ्यास जेव्हा आपण करतो, एरिओलर टिश्यूला जेव्हा आपण मायक्रोस्कोप खाली बघतो तेव्हा हे टिश्यू जे आहेत आपल्याला त्या टिश्यूमध्ये आपल्याला एअर पॉकेट्स दिसतात, अशा हवेच्या अशा पॉकेट्स दिसतात किंवा हवेच्या अशा पिशव्या दिसतात. आपण या एरिओलर टिश्यूची एक डायग्राम पण काढलेली आहे बोर्डवरती, बघा तुम्ही डायग्राम, आणि हीच डायग्राम आपल्या बुकमध्ये सुद्धा दिलेली आहे. आता या टिश्यूचं स्ट्रक्चर समजून घ्यायच्या अगोदर ही डायग्राम व्यवस्थित बघून घ्या. एरिओलर टिश्यूमध्ये तुम्हाला काय काय दिसते? एरिओलर टिश्यूमध्ये असं खूप सारं असं स्ट्रक्चर दिसते. याच्यामध्ये काही सेल्स आहेत, फायबर तुम्हाला दिसतात, वेगळ्या वेगळ्या सेल्स. कोणत्या सेल तुम्हाला दिसतात? मास्ट सेल आहे, फायब्रोब्लास्ट ही सेल आहे, मॅक्रोफेज ही सेल आहे आणि याच्यामध्ये मॅट्रिक्स प्रेझेंट आहे. बरोबर आहे. त्याचबरोबर आता फायबर्स तुम्हाला दोन प्रकारचे प्रेझेंट दिसतात, एक आहे येलो फायबर्स आणि दुसरा आहे व्हाईट फायबर. अशा सगळ्या मिळून बनलेले आहे एरिओलर टिश्यू. तर आता तुमच्या लक्षात आलं असेल की एरिओलर टिश्यू कशा प्रकारे बनलेला आहे. याची एक चांगली डायग्राम काढून बघा, म्हणजे तुम्हाला हे स्ट्रक्चर चांगल्या तऱ्हेनं समजेल. आता आपण एरिओलर टिश्यूचं सगळ्यात आधी स्ट्रक्चर काय आहे ते बघू, त्याचा स्ट्रक्चरचा स्टडी करू. आपल्याला दिसते की हे जे एरिओलर टिश्यूचं स्ट्रक्चर आहे, या एरिओलर टिश्यूमध्ये तीन गोष्टी आहेत प्रेझेंट, किंवा एरिओलर टिश्यू जे आहे हे 3 फॅक्टरपासून बनलेलं आहे. आणि काय काय गोष्टी आहे या एरिओलर टिश्यूमध्ये? एक आहे फायबर्स, एरिओलर टिश्यूमध्ये फायबर आहे, त्याचबरोबर आहे वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या सेल्स, आणि एरिओलर टिश्यूमध्ये आहे मॅट्रिक्स. तर अशा तऱ्हेने हे एरिओलर टिश्यू बनलेले आहे. या 3 घटकापासून, या 3 फॅक्टरपासून एरिओलर टिश्यू बनलेले आहे, फायबर्स, सेल्स आणि मॅट्रिक्स. लक्षात आलं का तुमच्या? आता याच्यामध्ये सगळ्यात आधी जे आहे आपण 1 बाय 1 करून याचा सगळ्यांचा स्टडी करू. जसं की फायबर्स आहे, त्याच्यामध्ये तो कोणते कोणते फायबर्स आहेत, काय रोल आहे. त्यानंतर आहे सेल्स, याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या 4 प्रकारच्या सेल्स आहेत. त्या 4 प्रकारच्या सेल्स कोणत्या आहेत, त्याचं काय नाव आहे, त्याचं काय फंक्शन आहे, हे पण स्टडी करू. त्याचबरोबर याच्यामध्ये आहे मॅट्रिक्स, आणि या मॅट्रिक्सचा पण आपण स्टडी करू. हे सगळं 1 बाय 1 करून आपल्याला शिकायचं आहे. आणि याच्यासाठी आपण ही जी आहे ही डायग्राम पण ऑब्झर्व करणार. तर आता ही एरिओलर टिश्यूची डायग्राम आहे, आपण तर बघितलं, त्याचं बोर्डवर पण काढलेली आहे मी डायग्राम, तुम्ही पण काढून बघा. ही एरिओलर टिश्यूमध्ये तुम्हाला दिसते की हे वेगळ्या वेगळ्या टाईपच्या सेल्स आहेत. मॅक्रोफेज म्हटलं, याला म्हटलं मास्ट सेल, आणि हे फायबर्स दिसतात आपल्याला, हे येलो फायबर, व्हाईट फायबर असे दिसतात. आणि हे सगळं कुठे प्रेझेंट आहे? मॅट्रिक्समध्ये. ग्राउंड सबस्टन्स म्हणतो आपण त्याला, किंवा मॅट्रिक्स म्हणतो आपण. ठीक आहे, तर लक्षात आलं. तशा तऱ्हेने ही एरिओलर टिश्यूची डायग्राम आहे. तर याच्यामध्ये जे काय दिसते आपल्याला त्याचं 1 बाय 1 करून स्टडी करू. सगळ्यात आधी आपण फायबर, या एरिओलर टिश्यूमध्ये जे फायबर्स आहेत त्याचा अभ्यास करू. तर जे फायबर्स आहे बघा, सगळ्यात आधी काय की जे फायबर्स आहे एरिओलर टिश्यूमध्ये, ते 2 प्रकारचे फायबर्स आहेत, हे लक्षात ठेवायचे तुम्हाला. एक आहे व्हाईट फायबर्स आणि दुसरा येलो फायबर. डायग्राममध्ये पण तुम्ही बघितलं, किंवा आपल्या बुकमध्ये जी डायग्राम आहे ती जरी बघितली तर तुमच्या लक्षात येईल की त्याच्यामध्ये 2 प्रकारचे फायबर्स आहेत. बघा परत एकदा डायग्राम. एक आहे कोलॅजन फायबर, ज्याला व्हाईट फायबर्स असं म्हटलं, कारण व्हाईट फायबर कोलॅजन पासून बनलेले असतात म्हणून त्यांना व्हाईट फायबर्स असं म्हणतात. आणि मायक्रोस्कोप खाली बघितले तर ते व्हाईट कलरचे दिसतात म्हणून त्याला व्हाईट फायबर्स म्हणतात. दुसऱ्या प्रकारचे आणखीन एक फायबर तुम्हाला दिसतं त्याच्यामध्ये येलो फायबर. येलो फायबर जे की इलॅस्टिन पासून बनलेले आहेत, एक प्रकारचं प्रोटीन, ते येलो कलरचे दिसतात म्हणून त्याला येलो फायबर्स म्हणतात. तर लक्षात आलं तुमच्या? एरिओलर टिश्यूमध्ये 2 प्रकारचे फायबर आहे, व्हाईट फायबर, येलो फायबर. आता हा जो व्हाईट फायबर्स आहे हा कोलॅजन पासून बनलेला आहे. कोलॅजन तुम्ही ऐकलं असेल, कोलॅजन एक प्रकारचा कार्बोहायड्रेट आहे, कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट आहे, आणि त्याच्यापासून हे व्हाईट फायबर बनलेले आहेत. आता या व्हाईट फायबरचा यूज काय आहे? दे गिव्ह टेन्साईल स्ट्रेंथ टू दी टिश्यू. जे टिश्यू असतात, हे जे एरिओलर टिश्यू आहे, या एरिओलर टिश्यूला या कोलॅजनमुळे काय की टेन्साईल स्ट्रेंथ भेटते, मजबूती, म्हणजे हे लांबू शकतात, असे मजबूत राहतात ते. तर अशा प्रकारे हे व्हाईट फायबर जे आहेत या एरिओलर टिश्यूमध्ये हेल्प करतात. त्यानंतर आणखीन एक एरिओलर टिश्यूमध्ये फायबर प्रेझेंट आहे, ते आहेत येलो फायबर. येलो का बरं म्हटलं कारण येलो कलरचे दिसतात. व्हाईट का बरं म्हटलं कारण व्हाईट कलरचे दिसतात. आता येलो फायबर जे आहेत हे इलॅस्टिन पासून बनलेले आहेत, मेड अप ऑफ इलॅस्टिन. एक प्रकारचं प्रोटीन आहे इलॅस्टिन. याच्या नावावरून तुमच्या लक्षात येईल की याचं नेचर कसं आहे. अँड आर इलॅस्टिक नेचर. इलॅस्टिन जे आहे, हे जे फायबर्स आहेत हे इलॅस्टिक नेचरचे, म्हणजे चांगले वाकू शकतात. म्हणजे हे जे एरिओलर टिश्यू आहेत या येलो फायबर्समुळे हे ताणल्या जाऊ शकतात असे.
आहे ना, तरी तुटणार नाही, ते मग असे ताणल्या जाऊ शकतात. आपल्या बॉडीतले बरेचसे पार्ट असे स्ट्रेच होतात. का बरं स्ट्रेच होतात? कारण की हे टिश्यू त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. इलॅस्टिक सारखं त्याचं नेचर असल्यामुळे हे वागतात, हे टिश्यू असे, ठीक आहे, इलॅस्टिक होतात. तर अशा तऱ्हेनं आपण बघितलं की एरिओलर टिश्यूमध्ये जो फर्स्ट पार्ट आहे फायबर्स, ते फायबर्स आपण स्टडी केले. आता एरिओलर टिश्यूमध्ये आपल्याला आणखीन एक पार्ट दिसतो आणि तो आहे सेल्स. या एरिओलर टिश्यूमध्ये 4 टाईपच्या सेल्स आपल्याला प्रेझेंट दिसतात आणि त्या 4 टाईपच्या सेल्स आहे. सगळ्यात आधी नावं बघू याची काय आहे. फायब्रोब्लास्ट एक सगळ्यात पहिला सेल्स, त्यानंतर आहे मास्ट सेल, त्यानंतर आहे फॅट सेल्स किंवा याला ॲडिपोसाइट्स म्हणतात, आणि आणखीन एक जी 4 टाईपची सेल आहे तिला मॅक्रोफेज असं म्हटलं जातं. तसं आपल्या लक्षात आलं की एरिओलर टिश्यूमध्ये 4 टाईपच्या सेल्स प्रेझेंट आहे. चांगल्या तऱ्हेनं नावं लक्षात ठेवा, एक्झाममध्ये विचारलं जाते, याचा रोल पण याचं फंक्शन पण विचारलं जाते. आणि आता 1 बाय 1 करू. आता याचं फंक्शन पण समजून घेऊ. फायब्रोब्लास्ट ज्या सेल आहे याचं काय फंक्शन आहे. आता थोडंसं नावातच याचं मिळतं जुळतं आहे. फायबर्स ह्या सेल काय करत असतील, फायबर्स तयार करत असतील. आता बघा काय, दे प्रोड्यूस फायबर्स ॲज वेल पॉलिसॅकराइड दॅट फॉर्म अ मॅट्रिक्स ऑफ अ टिश्यू. ह्या सेल ज्या आहेत फायब्रोब्लास्ट सेल, ह्या फायबर तयार करतात, धागे, इलॅस्टिक है ना, म्हणून तर आपले टिश्यू असे ताणले जाऊ शकतात. तर फायबर तयार करायचं काम या फायब्रोब्लास्ट करतात. त्याचबरोबर ह्या ज्या फायब्रोब्लास्ट ह्या ज्या सेल्स आहेत ह्या पॉलिसॅकराइड पण तयार करतात, एक प्रकारचं कार्बोहायड्रेट, आणि या पॉलिसॅकराइड पासून तयार होतो मॅट्रिक्स. बघा हे जे आपलं तुम्हाला या डायग्राममध्ये दिसेल हे आहेत फायब्रोब्लास्ट सेल, आणि या फायब्रोब्लास्ट सेलनी काय तयार केले, फायबर्स तयार केले. त्याचबरोबर या फायब्रोब्लास्ट सेलनी काय तयार केलं, पॉलिसॅकराइड तयार केलं, आणि त्या पॉलिसॅकराइड पासून ग्राउंड सबस्टन्स तयार होतो, मॅट्रिक्स तयार होते. हे या टिश्यू मधलं जे मॅट्रिक्स आहे ते मॅट्रिक्स पण या फायब्रोब्लास्ट पासून तयार होते. म्हणजे याचा अर्थ काय, हे जे मॅट्रिक्स आहे बाळांनो, हे मॅट्रिक्स हे पॉलिसॅकराइड आहे, म्हणजेच काय, हे मॅट्रिक्स कार्बोहायड्रेट पासून बनलेलं असते. त्याचबरोबर या मॅट्रिक्समध्ये प्रोटीन सुद्धा असतात. हे नेहमी लक्षात ठेवा की आपले जे टिश्यूज आहेत, हे जे कनेक्टिव्ह टिश्यू आहे, या कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये जे मॅट्रिक्स प्रेझेंट आहे किंवा हा जो ग्राउंड सबस्टन्स प्रेझेंट आहे हा कार्बोहायड्रेट आणि प्रोटीन पासून बनलेला आहे. लक्षात आलं ना तुमच्या. आणि हे कोण तयार करते, हे या मॅट्रिक्समध्ये जे कार्बोहायड्रेट आहे ते कोण तयार करतात, तर ते फायब्रोब्लास्ट तयार करतात. तर हे पहिल्या प्रकारची सेल आपण स्टडी केली. त्यानंतर आता आपल्याला आणखीन या टिश्यूमध्ये एक आणखीन सेल दिसते, ती आहे मास्ट सेल्स. ठीक आहे. आता मास्ट सेलचं काय फंक्शन आहे, दे सिक्रीट हिपॅरिन अँड हिस्टॅमाइन. हे जे केमिकल्स आहे बाळांनो, हे ॲलर्जी कंडिशनमध्ये आपल्या बॉडीमध्ये तयार होतात. याच्यामुळे आपल्याला ॲलर्जी येते. जसे की एखाद्या वेळी तुम्ही शेतामध्ये वगैरे गेले, ॲलर्जंट आपल्या बॉडीमध्ये गेले, समजा धुळीचे कण वगैरे, एखाद्याला ॲलर्जी असते, कोणाला काय अगरबत्तीच्या धुव्यापासून, कोणाला आणखीन कशापासून ॲलर्जी असते. तर त्यावेळी आपल्या डोळ्यातून आसू यायला लागतात, नाकातून पाणी यायला लागते वेगळे, किंवा स्किन लाल वगैरे होते. हे कशामुळे, कारण की हे जे सबस्टन्सेस आहेत हिपॅरिन आणि हिस्टॅमाइन हे आपल्या बॉडीमध्ये तयार होतात. आणि यांना तयार कोण करते, तर यांना ह्या मास्ट सेल तयार करतात. आणि मास्ट सेल कुठे प्रेझेंट आहे, तर त्या एरिओलर टिश्यूमध्ये प्रेझेंट आहे, ते लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. ठीक आहे. आपल्या ज्या WBC वगैरे आहेत ना, त्या ह्या तयार करायचं काम करतात मास्ट सेल. तर असं हे मास्ट सेलचा हा रोल आहे. त्याचबरोबर आणखीन एक आपल्या एरिओलर टिश्यूमध्ये सेल आहे, त्याला म्हणतात फॅट सेल किंवा ॲडिपोसाइट. आता ॲडिपो म्हणजे टिश्यू आणि साइट्स म्हणजे सेल, ग्रीक वर्ड आहे हा. ठीक आहे. आता याच्या नावातून तुमच्या लक्षात आलेलं नाही, फॅट सेल्स काय काम करत असेल, फॅटला स्टोअर करत असेल. ज्या सेलमध्ये फॅट आहे त्या सेलला आपण फॅट सेल म्हणणार किंवा ॲडिपोसाइट म्हणणार. काय रोल आहे याचा, दे स्टोअर ऑफ फॅट्स. सिंपल आहे. फॅट सेल काय काम करत असतील, फॅट स्टोअर करत असतील. जसं की आपण जर एखादं जर समजा फॅट खाल्लं समजा किंवा कार्बोहायड्रेट किंवा जास्त जे काही खाल्लं असेल आणि ते जर शिल्लक झालं आपल्या बॉडीमध्ये, फॅट खाल्लं आपण, जेवढी गरज आहे तेवढं फॅट वापरला जाईल बॉडीमध्ये, आणि जर शिल्लकचं फॅट जर तुम्ही खाल्लं तर ते कुठे जाईल, ते फॅट जे आहे या फॅट सेलमध्ये स्टोअर राहते. म्हणजे आपल्या बॉडीमधले जे टिश्यू आहेत त्या टिश्यूमध्ये हे फॅट जाऊन जमा राहते, साचून राहते. म्हणून तर मग आपण असं फुगतो, आपलं पोट वाढायला लागते, आपण जाडं व्हायला लागतो. का बरं जाडं व्हायला लागतो आपण, कारण की ते जे एक्स्ट्राचं फॅट आहे ते आपल्या बॉडीमध्ये स्टोअर व्हायला लागते. आपण काम नसताना खात राहतो आणि मग ते ते फॅट जे आपल्या बॉडीमध्ये स्टोअर होते. जास्त कार्बोहायड्रेट खाल्लं त्याचं पण फॅट तयार होते, जास्त फॅट खाल्लं तर ते पण फॅट आपल्या बॉडीमध्ये स्टोअर राहते. आणि कुठे स्टोअर राहते ते एक्स्ट्राचं फॅट, ज्याला आपण चरबी म्हणतो, ते फॅट आपल्या फॅट सेलमध्ये स्टोअर राहते. लक्षात आलं. तर ह्या फॅट सेल ज्या आहेत ह्या आपल्या एरिओलर टिश्यूमध्ये प्रेझेंट असतात, ज्यांचं काम आहे स्टोअर करणे, फॅटला स्टोअर करणे. त्यानंतर आणखीन एक चौथ्या प्रकारच्या 4 टाईपच्या सेल्स या टिश्यूमध्ये प्रेझेंट दिसतात आणि त्या आहे मॅक्रोफेज. हे ॲक्च्युली अमिबा सारख्या दिसणारे आहेत आणि आपण इथे डायग्राममध्ये पण काढलेला आहे. बघा तुम्ही, असं अमिबा सारख्याचा शेप काढला आहे, याला मॅक्रोफेज असं म्हणतात. ह्या सेल्स आहेत ॲक्च्युली, ह्या WBC ज्या आहे ना आपल्या, त्या WBC या मॅक्रोफेजला तयार करतात. आणि या मॅक्रोफेजचा रोल काय आहे, तर ह्या मॅक्रोफेज जे आहे ह्या फॅगोसायटिक सेल्स म्हणून काम करतात.
म्हणजे आपल्या बॉडीमध्ये जर काही बॅक्टेरिया गेले, काही व्हायरस गेले तर त्याला मारून टाकायचं काम करतात. म्हणजे ह्या आपला प्रोटेक्शन करतात. ह्या फॅगोसायटिक म्हणजे का गिळून टाकणे, फॅगोसायटिक म्हणजे खाऊन टाकणे, गिळून टाकणे, डायजेस्ट करणे. जे बॅक्टेरिया आहेत, जे व्हायरस आहेत त्याला ह्या सेल डायजेस्ट करून टाकतात, मारून टाकतात, खाऊन टाकतात. अशा प्रकारे ह्या सेल ज्या आहेत आपल्या बॉडीचं संरक्षण करतात आणि ह्या सेल आपल्या या एरिओलर टिश्यूमध्ये प्रेझेंट आहे. तर आपण इथे बघितलं की हे जे आपले एरिओलर टिश्यू आहे याच्यामध्ये फायबर्स आहेत. 2 प्रकारचे फायबर आहे, येलो फायबर, व्हाईट फायबर, आणि याच्यामध्ये 4 प्रकारच्या सेल आहेत. 4 प्रकारच्या कोणत्या आहेत? एक म्हणजे फायब्रोब्लास्ट, मास्ट सेल आहे, त्यानंतर आहे फॅट सेल आहे किंवा ॲडिपोसाइट्स आहे आणि मॅक्रोफेज, अशा 4 सेल आहेत. त्यानंतर आणखीन एक तिसरा सबस्टन्स याच्यामध्ये प्रेझेंट आहे. बघा, आपण दोन तर बघितले फायबर्स आणि सेल बघितले, आता मॅट्रिक्स. तर मॅट्रिक्स पण आपण बघितलं की या एरिओलर टिश्यूमध्ये जे मॅट्रिक्स आहे ते कार्बोहायड्रेट पासून बनलेलं आहे आणि काही प्रमाणात प्रोटीन सुद्धा त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे. तर अशा तऱ्हेने हे आपण या आपल्या एरिओलर टिश्यू जे आहेत याचं स्ट्रक्चर स्टडी केलेलं आहे, याचं स्ट्रक्चर कसं आहे हे जाणून घेतलेलं आहे. त्यानंतर आता हे जे टिश्यू आहे एरिओलर टिश्यू, याचा ऑक्युरन्स काय, हे कुठे प्रेझेंट असतं बाळो, हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे. आपल्याला स्ट्रक्चर तर समजलं, आता हे टिश्यू आहे तरी कुठे प्रेझेंट, तर बघा अंडर दी स्किन, आपली जी स्किन आहे त्या स्किनच्या खाली हे टिश्यू आहेत. आपल्या स्किन हे इपिथेलियल टिश्यू आहे, त्या इपिथेलियल टिश्यूच्या खाली आहेत हे कनेक्टिव्ह टिश्यू. लक्षात घ्या, आपले टिश्यू कसे आहेत, वरती आहेत इपिथेलियल टिश्यू, त्याच्या खाली आहेत कनेक्टिव्ह टिश्यू. म्हणजे हे वरची इपिथेलियल टिश्यू दिसतात स्किनचे, त्याच्या खाली आहेत कनेक्टिव्ह टिश्यू. म्हणजे आपल्या स्किनच्या खाली कोणते टिश्यू आहेत, हे एरिओलर टिश्यू म्हणजेच हे कनेक्टिव्ह टिश्यू, लूज कनेक्टिव्ह टिश्यू आहेत. त्याचबरोबर आणखीन हे टिश्यू कुठे प्रेझेंट असतात, बिटवीन मसल्स, मसलच्या मधात हे टिश्यू प्रेझेंट आहे. त्याचबरोबर बोन्स आहेत आपले, त्या बोन्समध्ये हे एरिओलर टिश्यू आहे. त्यानंतर अराउंड दी ऑर्गन्स, आपले जे ऑर्गन्स आहेत त्या ऑर्गनच्या आजूबाजूला हे टिश्यू प्रेझेंट असतात. त्यानंतर आहे ब्लड व्हेसल्स, आपल्या ब्लड व्हेसल्स आपल्या आर्टेरीज, व्हेन्स, यांना आपण ब्लड व्हेसल्स म्हणतो, त्याच्या आजूबाजूला त्याच्यामध्ये सुद्धा हे एरिओलर टिश्यू प्रेझेंट असतात. त्यानंतर पेरिटोनियम. आता हा जो पेरिटोनियम आहे, आपली ही जी कॅव्हिटी आहे याला पेरिटोनियम म्हणतात. तर या पेरिटोनियममध्ये हे एरिओलर टिश्यू प्रेझेंट असतात. त्याचा अक्युरन्स पण आपण समजून घेतला कुठे प्रेझेंट आहे. त्यानंतर आता लास्ट पार्ट याचा म्हणजे फंक्शन. तर काय फंक्शन आहे याचं, सिंपल फंक्शन आहे एरिओलर टिश्यूचं. धिस टिश्यू ऍक्ट ॲज अ पॅकिंग मटेरियल म्हणून काम करतात हे टिश्यू. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर समजा आपल्याला काही कटलं, काही जखम झाली तर परत ती जागा भरल्या जाते. कट झाला परत जागा भरली, म्हणजे काय केलं, पॅकिंगचं काम केलं. कोणी केलं पॅक, या टिश्यूनी, एरिओलर टिश्यूनी, लक्षात ठेवा. त्याचबरोबर पुढे काय आहे, हेल्प्स इन हिलिंग प्रोसेसमध्ये सुद्धा हे टिश्यू काम करतं. म्हणजे काही जखम झाली, कटलं वगैरे तर परत ती जखम काही दिवसानंतर भरून जाते. कोणामुळे भरून जाते, तिथं परत टिश्यू जमा व्हायला लागतात, तिथे परत सेल्स यायला लागतात. आणि हे सगळं काम कोण करते, तर हे एरिओलर टिश्यू करतात. लक्षात ठेवायचं तुम्हाला. त्यानंतर आता पुढे आणखीन सांगितलेलं आहे कनेक्ट डिफरंट ऑर्गन्स ऑर लेअर ऑफ टिश्यू. ह्या ज्या सेल, हे जे टिश्यू आहे हे वेगळ्या वेगळ्या ऑर्गनला कनेक्ट करायचं काम करतात. एका ऑर्गनला दुसऱ्या ऑर्गन सोबत जोडतात हे टिश्यू. त्याचबरोबर लेअर ऑफ सेल्स, एक टिश्यूची लेअर दुसऱ्या टिश्यूच्या लेअर सोबत जोडायचं काम हे एरिओलर टिश्यू करत असतात. तशा तऱ्हेने हे लूज कनेक्टिव्ह टिश्यू मधले फर्स्ट टिश्यू आपण स्टडी केले ते आहेत एरिओलर टिश्यू. आता आणखीन एक टिश्यूचा टाईप आपल्याला स्टडी करायचा आहे लूज कनेक्टिव्ह टिश्यू मधला, आणि तो आहे ॲडिपोज टिश्यू. तर ॲडिपोज टिश्यू आपण आज कंप्लीट करू. बाळांनो, कनेक्टिव्ह टिश्यू प्रॉपरमध्ये आपण लूज कनेक्टिव्ह टिश्यूचा स्टडी करत आहोत आणि लूज कनेक्टिव्ह टिश्यूचा फर्स्ट टाईप एरिओलर टिश्यू आपण स्टडी केलेला आहे, त्याच्याबद्दल डिटेलमध्ये जाणून घेतलेला आहे. आता आपल्याला लूज कनेक्टिव्ह टिश्यूचा जो सेकंड टाईप आहे ॲडिपोज टिश्यू, त्या ॲडिपोज टिश्यूचा स्टडी करायचा आहे. हे ॲडिपोज टिश्यू कुठे प्रेझेंट असतात, त्याचं काय स्ट्रक्चर आहे, काय फंक्शन आहे, हे सगळं आपण स्टेप बाय स्टेप करून जाणून घेऊ. तर सगळ्यात आधी बघा की या सगळ्या याचा जर तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊन घ्या, मी थोडा साईडला होऊन जातो. आता बघा बाळांनो, हा जो ॲडिपोज वर्ड आहे, ॲडिपोज हा कसा फॉर्म झालेला आहे. ॲडिपोज हा ग्रीक भाषेतला वर्ड आहे आणि त्याचा मिनिंग आहे ॲडिपो म्हणजे फॅट, चरबी म्हणतो आपण त्याला मराठीमध्ये. आता याच्या नावावरून तुमच्या लक्षात आलं असेल की हे टिश्यू काय काम करत असतील. तर हे जे टिश्यू आहे आपल्या बॉडीमध्ये जी फॅट जमा होते, आपल्या बॉडीमध्ये ज्याला आपण चरबी म्हणतो, ते चरबी साठवण्याचं काम करत असतात. किंवा आपण जे काही एक्स्ट्राचं कार्बोहायड्रेट खाल्लेलं आहे, एक्स्ट्राचं जे फॅट आपण खाल्लेलं आहे
ते सगळं एक्स्ट्राची चरबी जी तयार झाली किंवा जे फॅट तयार झालं ते कुठे जाऊन स्टोअर होते, ते जाऊन स्टोअर होते म्हणजे ॲडिपोज टिश्यूमध्ये, किंवा हे जे ॲडिपोज टिश्यू आहे हे त्या फॅट पासून बनलेले आहे. आपण जर कमी फॅट खाल्लं, कमी कार्बोहायड्रेट खाल्लं तर चरबी जमाच होणार नाही, म्हणजेच काय की ॲडिपोज टिश्यूज तयार होणार नाहीत. लक्षात आलं ना. तर हे ॲडिपोज टिश्यू कसे तयार होत असतील हे तुमच्या आयडिया लक्षात आली असेल की ॲडिपोज टिश्यू हे तुम्ही जेव्हा एक्स्ट्रा फॅट खाता, गरजेपेक्षा जास्त फॅट खाता, गरजेपेक्षा जास्त कार्बोहायड्रेट खाता, तेव्हा त्याची काय तयार होते, त्याची चरबी म्हणजे त्याचं फॅट तयार होते आणि त्या फॅटपासूनच ते हे टिश्यू तयार होते. तर ही जनरल आयडिया एक तुम्हाला आता आली असेल. आता आपण काय करू बाळांनो, सगळ्यात आधी हे जे टिश्यू आहेत या टिश्यूचं आपण स्ट्रक्चर समजून घेऊ आणि ते स्ट्रक्चर आपल्याला समजून घ्यायसाठी आपल्याला एक डायग्रामची आवश्यकता आहे आणि ती डायग्राम जी आहे मी बोर्डवर ड्रॉ सुद्धा केलेली आहे आणि हीच डायग्राम जी आहे ही आपल्या बुकमध्ये सुद्धा दिलेली आहे. बुकमधली डायग्राम ऑब्झर्व करा. ऑब्झर्व करायच्या अगोदरही तुम्ही स्वतः काढून बघा ती. आता तुम्हाला या डायग्राममध्ये दिसत असेल की खूप साऱ्या सेल्स आहेत, बरोबर आहे. आता कोणतेही कनेक्टिव्ह टिश्यू म्हटले बाळांनो की ते 3 पार्ट पासून बनलेले असतात. त्याच्यामध्ये असतात सेल्स, त्याच्यामध्ये असतात फायबर्स आणि मॅट्रिक्स. तर याही डायग्राममध्ये आपल्याला दिसते की वेगळ्या वेगळ्या टाईपच्या सेल्स आहेत, मॅट्रिक्स आहे आणि फायबर्स आहे. तर ही डायग्राम चांगल्या तऱ्हेनं काढून घ्या. बघा आपण ही डायग्राम बोर्डवर सुद्धा काढलेली आहे. इथे नाव दिले आपण ॲडिपोज टिश्यूचे हे डायग्राम आहे आणि हे जे टिश्यू आहेत कोणतेही कनेक्टिव्ह टिश्यू हे 3 पार्ट पासून बनलेलेच असतात, जसं की आपण नोट सुद्धा केलेला आहे, सेल्स, फायबर आणि मॅट्रिक्स. तर या टिश्यूमध्ये हे 3 पार्ट असतात. आता इथे तुम्हाला जे फायबर दिसतात ते 2 प्रकारचे फायबर दिसतात बघा. इथे व्हाईट फायबर्स आहे, इथे येलो फायबर्स आहेत, ठीक आहे, काढलेले. त्याचबरोबर आहे मॅट्रिक्स भरलेला आणि वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या सेल्स तुम्हाला इथे प्रेझेंट दिसत असतील. तर हे आहे सेल्स. हे सेलचं हे न्यूक्लियस तुम्हाला दिसत असेल आणि या सेलच्या आतमध्ये फॅट भरलेला आहे, कारण ह्या ॲडिपोज टिश्यूमधल्या ह्या सेल्स आहेत आणि ह्या ज्या ॲडिपोज टिश्यूमधल्या सेल्स असतात त्यांना ॲडिपोसाइट्स असं म्हणतात किंवा यांना आपण फॅट सेल असं सुद्धा म्हणतो. साध्या भाषेत फॅट सेल्स पण म्हणतात किंवा त्याला ॲडिपोसाइट्स असं सुद्धा म्हणतात. तर नेहमी लक्षात ठेवा ॲडिपोज टिश्यू मधल्या सेल्स कोणत्या आहे, कारण टिश्यू कशापासून बनले असतात, सेल्स पासून. तर या टिश्यूमध्ये कोणत्या सेल्स आहेत, ॲडिपोसाइट्स किंवा फॅट सेल. तर तुम्हाला इथे फॅट सेल्स दिसतील. या फॅट सेलमध्ये हे न्यूक्लियस आणि याच्यामध्ये आहे खूप सारं असं मॅट्रिक्स भरले. तर अशा प्रकारे हे ॲडिपोज टिश्यू तयार झालेले आहे बाळांनो. तर आता आपण नोट सुद्धा केलेलं आहे याच्या इथे की हे जे ॲडिपोज टिश्यू आहेत याच्यामध्ये 3 पार्ट आहेत, सेल्स, डिफरंट टाईपच्या सेल्स ज्यांना आपण फॅट सेल किंवा ॲडिपोसाइट्स म्हणतो. त्यानंतर आहे त्याच्यामध्ये फायबर्स, 2 प्रकारचे फायबर्स आपण काढले आहे, व्हाईट फायबर, येलो फायबर्स. त्यानंतर आहेत मॅट्रिक्स. तशा 3 पार्टपासून हे टिश्यू बनलेले आहेत. आता 1 बाय 1 करून समजून घेऊ. सगळ्यात आधी तर या टिश्यूमध्ये ज्या सेल्स आहेत त्या सेल्सला ॲडिपोसाइट्स असं म्हणून ओळखले जाते. तर लक्षात आलंच तुमच्या की ॲडिपोज टिश्यूच्या सेल्स कोणत्या आहेत, फॅट सेल्स किंवा ॲडिपोसाइट्स. लक्षात आलं. तर ॲडिपो म्हणजे फॅट आणि साइट्स म्हणजे सेल. तर फॅटच्या असलेल्या सेल्स. आता काय वैशिष्ट्य आहे या सेलचं, काय सांगितलेलं आपल्याला या सेलबद्दल, तर बघा, इन धिस टिश्यू लार्ज नंबर ऑफ ॲडिपोसाइट्स आर प्रेझेंट. या टिश्यूमध्ये खूप साऱ्या हे जे ॲडिपोज टिश्यू आहेत या टिश्यूमध्ये खूप साऱ्या ॲडिपोसाइट्स किंवा फॅट सेल्स प्रेझेंट आहेत. नावातच आहे फॅट सेल्स प्रेझेंट आहे, ॲडिपोसाइट्स प्रेझेंट आहे. त्याचबरोबर सेल्स आर राउंडेड ऑर पॉलिगोनल. आता इथे आपण काढलेलं सुद्धा या टिश्यूमध्ये ह्या खूप साऱ्या प्रमाणात फॅट सेल किंवा ॲडिपोसाइट्स प्रेझेंट आहेत. ज्या सेल्स आहेत त्या सेल्स कशा आहेत, एक तर राउंडेड आहेत, एक तर पॉलिगोनल आहे असं सांगितलेलं आहे. सेल्स आर राउंडेड ऑर पॉलिगोनल. त्याचबरोबर पुढे काय सांगितलेलं आहे, न्यूक्लियस इज शिफ्टेड टू पेरिफेरी बिकॉज फॅट आर स्टोअर इन सेल्स इन द फॉर्म ऑफ ड्रॉपलेट्स. आता झालं काय बाळांनो की या टिश्यूमध्ये खूप साऱ्या फॅट सेल्स आहेत ज्यांना ॲडिपोसाइट्स असं म्हणतात. आता आपण इथे काढलेल्या सुद्धा आहेत. तर ह्या टिश्यूमध्ये ह्या फॅट सेल्स आहेत, ॲडिपोसाइट आपण त्याला म्हणतो. आणि या ॲडिपोसाइट एक तर पॉलिगोनल आहेत, एक तर राउंडेड आहेत आणि याच्यामध्ये खूप सारं फॅट भरलेलं आहे. दिसतं तुम्हाला हे रेड कलरने मी जे शो केलेलं आहे फॅट आहे. हे फॅट जास्त असल्यामुळे काय झालं की याच्या आतमधलं जे न्यूक्लियस आहे त्याला जागा कमी राहिली बिचारायला. ते न्यूक्लियस ज्या एका साईडला कोपऱ्यामध्ये जाऊन पडलं, पेरिफेरी म्हणतात त्याला. तुम्हाला दिसत असेल की या सेल ही जी आहे ही सेल ॲडिपोसाइट आहे, याच्यामध्ये खूप सारं फॅट आहे आणि मग न्यूक्लियसला जागा कमी आहे त्यामुळे हे न्यूक्लियस असं कोपऱ्यात गेलेलं, इथे पण न्यूक्लियस कोपऱ्यात गेलेलं तुम्हाला दिसेल. तशा तऱ्हेनं इथे ज्या सेल्स आहेत या टिश्यूमधल्या ज्याला आपण ॲडिपोसाइट म्हणतो त्याचं स्ट्रक्चर आहे. त्यानंतर आता पुढे आपण आता जो पार्ट सेल तर समजून घेतला, नेक्स्ट पार्ट आहे फायबर्स आणि मॅट्रिक्स. तर बघा इथे की जे मॅट्रिक्स आहेत आणि जे फायबर्स आहेत आणि याच्यामध्ये ज्या ब्लड वेसल्स आहेत त्या
आर फ्यू इन नंबर्स ऑफ धिस टिश्यू. आता एक आणखी लक्षात घ्या, या टिश्यूमध्ये जास्त फॅट आहे. हे टिश्यू काय आहेत, फॅट जमा करायचं काम करतात, आपल्या बॉडीमधली चरबी साठवण्याचं काम करतात. त्यामुळे या टिश्यूमध्ये फॅट सेल जास्त आहेत किंवा ॲडिपोसाइट जास्त आहेत. फॅट सेल जास्त असल्यामुळे या टिश्यूमध्ये मॅट्रिक्स कमी आहे, सोबतच या टिश्यूमध्ये फायबरसुद्धा कमी आहे. आणखीन या टिश्यूमध्ये ब्लड व्हेसलची सुद्धा कमी आहे. याच्यामध्ये आर्टरीज कमी आहेत, याच्यामध्ये व्हेन्ससुद्धा कमी आहेत. लक्षात आलं ना. तर अशा तऱ्हेनं बाळांनो आपण याचं स्ट्रक्चर समजून घेतलेलं आहे. याच्या सेल्स कोणत्या आहेत, याचा कोणते फायबर्स आहेत हे सुद्धा समजून घेतलं. आता बघा नेक्स्ट पॉईंट आहे काय सांगितलेलं आपल्याला, देअर आर 2 टाईप ऑफ ॲडिपोज टिश्यू. आता ॲडिपोज टिश्यूचे सुद्धा 2 प्रकार पडतात. कोणते 2 टाईप आहे ॲडिपोज टिश्यूचे, एक आहे व्हाईट ॲडिपोज टिश्यू आणि दुसरा आहे ब्राऊन ॲडिपोज टिश्यू. तर व्हाईट ॲडिपोज टिश्यू कसे आहेत, इट अपियर्स ओपेक ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ लार्ज नंबर ऑफ ॲडिपोसाइट्स. आता हे जे व्हाईट ॲडिपोज टिश्यू आहेत यांना व्हाईट का बरं नाव पडलं, कारण की याच्यामध्ये जेव्हा मायक्रोस्कोप खाली आपण या टिश्यूना पाहतो तेव्हा ते ओपेक कलरचे दिसतात आणि यांच्यामध्ये खूप सारे फॅट सेल्स आपल्याला दिसतात आणि त्या फॅट सेल्सलाच आपण ॲडिपोसाइट्स असं म्हणतो. बरोबर आहे. पुढे सांगितलेलं आहे इट इज कॉमनली सीन इन ॲडल्ट्स. आता हे जे व्हाईट ॲडिपोज टिश्यू आहेत हे जनरली तुम्हाला ॲडल्टमध्येच बघायला भेटतील बाळांनो. म्हणजे ज्या माणसाच्या अंगावर जास्त चरबी आहे, जे जास्त जाडजूड माणसं आहेत त्यांच्या बॉडीमध्ये समजून चालायचं की कोणते टिश्यू जास्त आहेत, त्यांच्या बॉडीमध्ये व्हाईट ॲडिपोज टिश्यू जास्त आहे. जनरली समजा 40च्या पुढे मेटाबॉलिझम 40-45च्या पुढे मेटाबॉलिझम कमी होऊन जाते बॉडीचं, तेव्हा मग माणसाच्या अंगावर चरबी वाढायला लागते, त्याचं असं पोट सुटायला लागते ना, मानेवर चरबी वगैरे. तर ती सगळी चरबी म्हणजे काय, ते सगळे टिश्यू आहे. कोणते टिश्यू आहेत, तर ते व्हाईट ॲडिपोज टिश्यू आहेत. लक्षात आलं का. तर हे जे व्हाईट ॲडिपोज टिश्यू आहेत यांच्यामध्ये फॅट जमा राहते. जे काही आपण खातो जास्त तर ते सगळं फॅट म्हणून स्टोर राहते, ती चरबी वापरल्या जात नाही आणि ते बॉडीमध्ये तशीच पडून राहते. आणि हे व्हाईट ॲडिपोज टिश्यू कोणामध्ये असतात, तर ॲडल्ट्समध्ये जनरली बघायला भेटतात. ठीक आहे. त्यातल्या त्यातही जे समजा 40-45च्या पुढे गेलेले आहेत लोक त्यांच्यामध्ये जास्त आहे. ॲडल्ट म्हणजे नुसता 18 वर्षाचाच माणूस नाही, तर इथे समजा 40-45च्या पुढे गेलेल्या लोकांमध्ये ही चरबी किंवा हे जे चरबीचे टिश्यू आहेत हे दिसून पडतात. त्यानंतर आणखीन एक प्रकारचं ॲडिपोज टिश्यू आहे ते म्हणजे ब्राऊन ॲडिपोज टिश्यू. आता काय सांगितलं याच्याबद्दल, इट अपियर्स रेडिश ब्राऊन ड्यू टू प्रेझेन्स ऑफ लार्ज नंबर ऑफ ब्लड व्हेसल. आता यांना नाव का बळ पडलं असेल बाळांनो ब्राऊन, कारण की मायक्रोस्कोप खाली बघितल्यानंतर यांचा कलर कसा दिसतो, रेडिश ब्राऊन दिसतो, म्हणून यांना ब्राऊन ॲडिपोज टिश्यू असं म्हणतात. आणि का बरं ब्राऊन कलर दिसतो यांचा, कारण की या टिश्यूमध्ये ब्लड व्हेसल्स जास्त आहेत म्हणून हे रेडिश दिसतात किंवा ब्राऊन कलर दिसतात. आणि या टिश्यूमध्ये काय जास्त आहे, या टिश्यूमध्ये फॅट जास्त आहे म्हणून, किंवा या टिश्यूमध्ये फॅट सेल जास्त आहे किंवा ॲडिपोसाइट जास्त आहेत म्हणून यांना व्हाईट ॲडिपोज टिश्यू म्हणतात. तर हा दोघांमधला डिफरन्स लक्षात ठेवा. व्हाईटमध्ये फॅट सेल जास्त आहेत आणि ब्राऊन ॲडिपोज टिश्यूमध्ये ब्लड व्हेसल जास्त आहेत. तर ह्या दोघांमधला डिफरन्स आहे. आणि पुढे आता हे जे आपण तर सगळं ॲडिपोज टिश्यू समजून घेतलेलं आहे की याचं स्ट्रक्चर वगैरे कशा प्रकारचं आहे, कशा बनलेले आहेत ते. त्यानंतर आता हे ॲडिपोज टिश्यू कुठे प्रेझेंट असतात जनरली बॉडीमध्ये, तर ॲडिपोज टिश्यू जे आहे आपल्याला दिलेलं आहे याचा ऑक्युरन्स, धिस टिश्यू फाउंड इन सोल अँड पाम. आपला पायाचा तडवा, त्यानंतर हा पाम वगैरे ते इथे प्रेझेंट असतात. त्यानंतर अराउंड ऑर्गन्स लाईक किडनी, आपले जे काही ऑर्गन्स आहेत जसं की किडनी, त्या किडनीच्या आजूबाजूला हे टिश्यू प्रेझेंट राहतील. लिव्हर असेल त्या लिव्हरच्या आजूबाजूला हे टिश्यू प्रेझेंट असतील. किडनी असेल, लिव्हर असेल, त्याचबरोबर लंग्स वगैरे असेल आपलं, तर त्याच्या आजूबाजूला हे टिश्यू प्रेझेंट असतात. तर हा तर याचा ऑक्युरन्स आहे. ठीक आहे. त्याचबरोबर आणखीन जिथे आपली जास्त चरबी जमा होऊन जाते, फक्त पोटाचा वगैरे रिजन, तिथे टिश्यू जास्त असतात. हा जो कमरेचा पार्ट आहे जर फुगलेला असेल, चरबी असेल, तर समजून चालायचं की तिथे कोणते टिश्यू आहेत, तिथे हे ॲडिपोज टिश्यू आहेत. आता हे ॲडिपोज टिश्यूचं फंक्शन काय आहे, आपल्याला काय उपयोग आहे ॲडिपोज टिश्यूचा. नुसतं फॅट आहे म्हणून ते काही निकामी आहे असं नाही, फॅटसुद्धा आपल्या कामाचं असते बाळांनो. तर काय काम आहे आपल्याला या टिश्यूचं, तर बघा फंक्शन्स आपण समजून घेऊ. इट ॲक्ट ॲज अ इन्सुलेटर म्हणून काम करा. आपल्याला माहिती आहे इन्सुलेटर गरमी आपण जे आहे ॲनिमल्स, बरेचसे ॲनिमल हे वार्म ब्लडेड आहेत. आपल्याला नेहमी आपलं बॉडी गरम ठेवण्याची आवश्यकता असते, उष्ण बॉडी आपल्याला ठेवावी लागते आणि आपल्या बॉडीमध्ये सतत जे आहे ते जी गरमी तयार होते ती गरमी जी आहे ती बॉडीमध्येच राहिली पाहिजे, कारण आपल्या बॉडीचं टेम्परेचर जे आहे 37 डिग्री
मेंटेन ठेवणं आवश्यक आहे आणि ते 37 डिग्री जे टेम्परेचर मेंटेन ठेवायसाठी हे टिश्यू आपल्याला मदत करतात. बॉडीमध्ये जी हीट तयार होते, जी गरमी तयार होते, ती बॉडीच्या बाहेर ते जाऊ देत नाही, म्हणजे ते इन्सुलेटरचं काम करतात. लक्षात आलं ना. आणि एक आणखीन तुम्हाला सांगतो की जसं आता समजा हिवाळा वगैरे आहे, तर त्या हिवाळ्याच्या दिवसामध्ये आपण फॅट असलेले पदार्थ जास्त खातो, आपण तूप खातो, तुपाचे लाडू खातो किंवा आणखीन असे ज्यामुळे आपल्याला फॅट जास्त भेटेल अशा गोष्टी आपण खातो. आपण हिवाळ्याच्या दिवसात चरबी वाढवण्याचं काम करत असतो. का बरं असं करतो आपण? कारण की बघा, जेव्हा आपण हे फॅट जास्त खातो हिवाळ्याच्या दिवसामध्ये, तेव्हा त्या फॅटपासून काय तयार होतील? ॲडिपोज टिश्यू तयार होतील आणि हे ॲडिपोज टिश्यू जे आहे आपल्याला गरमी द्यायचं काम करतात, कारण हिवाळ्यामध्ये आपल्याला गरमीची आवश्यकता असते. लक्षात आलं. त्याचबरोबर आता हे टिश्यू आणखीन काय करतात? शॉक ॲब्झॉर्बर म्हणून पण काम करतात. तर वेगळ्या वेगळ्या ऑर्गनच्या भोवती हे टिश्यू असतात, है ना. तर त्यामुळे त्या ऑर्गनचं संरक्षण हे करतात, त्या ऑर्गनला धक्का लागू देत नाही, शॉक लागू देत नाहीत. फॉर एक्झाम्पल आता इथे समजा इथे हे टिश्यू प्रेझेंट आहेत, बरोबर. ही सगळी चरबी आहे, ॲडिपोज टिश्यू आहेत. आता समजा आतमध्ये भरपूर ऑर्गन आहेत, तर इथे असा शॉक लागला, समजा काही मार लागला, तरी हे इथले जे टिश्यू आहे हे काय करतील? हा सगळा मार जो आहे, इथले सगळे शॉक जो आहे तो ॲब्झॉर्ब करून घेतील आणि आतले जे ऑर्गन आहेत त्या ऑर्गन्सपर्यंत हा शॉक जाऊ देणार नाहीत, म्हणजे आतल्या ऑर्गनची सुरक्षा होऊन जाईल. तशा तऱ्हेने हे शॉक ॲब्झॉर्ब पण करून घेतात, इथं असा मार लागू देत नाहीत. लक्षात आलं ना. त्याचबरोबर आता पुढे आणखीन गुड सोर्स ऑफ एनर्जी. हे टिश्यू जे आहे याच्यामध्ये फॅट जास्त असते आणि फॅट जास्त असल्यामुळे हे एनर्जीचा चांगला सोर्स म्हणून काम करतात. आपल्याला माहीत आहे तर फॅट जे आहे 1 ग्रॅम फॅटपासून आपल्याला 4 किलो कॅलरी एवढी एनर्जी भेटते. तशा तऱ्हेनं हे एनर्जी पण चांगलं द्यायचं आपल्याला काम करत असतात हे टिश्यू. तर अशा तऱ्हेनं बाळांनो आपण लूज कनेक्टिव्ह टिश्यू इथे कंप्लीट केलेले आहेत, किंवा ॲडिपोज टिश्यू, लूज कनेक्टिव्ह टिश्यूमधला जो ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू आहे हा पार्ट आपण कंप्लीट केलेला आहे. आणि तुम्ही चांगल्या तऱ्हेनं डायग्राम काढून बघा बाळांनो, सगळं काही समजून घ्या व्यवस्थित, खूप साऱ्या MCQची प्रॅक्टिस करा. आणि तुमचे जर काही क्वेश्चन्स डाऊट असले तर कमेंट करून जरूर सांगा. याच्यानंतरचा आपल्याला पार्ट आता शिकायचा आहे आणि तो आहे डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू. लूज कनेक्टिव्ह टिश्यू तर घेतले, आता डेन्स कनेक्टिव्ह टिश्यूचा नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण स्टडी करू.